गेले 2 दिवस झालं पावसानं विश्रांती घेतलेली आहे। आजची सकाळ कडक उन्हानं झालेली आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 5 इंचानं कमी झालेली आहे। काल रात्री ही पाण्याची पातळी 39.5 होती। काल 5 इंच पाणी वाढलं होतं दिवसभरात आणि आज आपण पाहू शकता रात्रीमध्ये 5 इंच पातळी पुन्हा उतरलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगलीमध्ये कृष्णा नदी हरिपुराच्या संगमाजवळ वारण्याचा संगम होतो, त्या ठिकाणी वारण्याचं पाणी स्पीड नसल्यामुळं या ठिकाणी मागे फुगवटा निर्माण होतो, त्यामुळं ही पाण्याची पातळी सतत कमी होत असते, वाढत असते। एकंदरीत पाहिलं तर कोयना धरणातून आणि चांदोली धरणातून विसर्ग आहे तेवढाच आहे। कोयना धरणातून 30,000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात येत आहे, तर वारणा धरणातून हे पाणी कमी करून 8,000 क्युसेक्स सोडण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर गेले 2-3 दिवस झालं पाऊस कमी आहे। तसेच सातारा, कोयना आणि त्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस उघडझाप सुरू आहे, त्यामुळं या ठिकाणी कृष्णेची पाण्याची पातळी कमी होत आहे। एकंदरीत पाहिलं तर ही सांगलीकरांना फार मोठा दिलासा म्हटला तरी चालला आहे। दुसरी गोष्ट, कालपासून सर्व ठिकाणी सांगली जिल्ह्यात शाळा सुरू झालेल्या आहेत। कॅमेरामन विकीसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।